मनुष्याने हृदयापासून एकदा जर श्री संत भगवान बाबांचं चरित्र ऐकलं, एकदा ऐकून बघा फक्त तुम्ही, एकदा जर चरित्र ऐकलं, मायबाप हो नाही तुमचं चारित्र्य सुधारलं तर हा महाराज कीर्तनच करणार नाही. पण हृदयापासून हो तेवढे दिवस द्या, चरित्र आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. नाही परिवर्तन झालं त्या दिवशीपासून कंबर बांधणार नाही. पण लोकांसमोर हे आलं नाही, लोकांसमोर हे आणलं नाही. सांगू का बाबा, थोडं छोटा मुंह बडी बात होगी, माझं मुख लहान आहे पण ही मोठी गोष्ट करतोय मी. जर त्या काळामध्ये भगवान बाबांच्या जवळ एखादा लेखक असता आणि त्यानं जर भगवान बाबांचा संघर्ष आयुष्यभराचा लोकांसाठी केलेला यज्ञ, भक्तीचा यज्ञ, शिक्षणाचा यज्ञ, अंधश्रद्धेविरुद्धचा यज्ञ आणि रंजल्या गांजल्या विषयींच्या कळवळ्याचा यज्ञ जर त्या एखाद्या लेखकानं लिहिला असता तर आज भगवान बाबा सुद्धा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, निळोबाराय यांच्या पंगतीमध्ये असते. माहीत नाही लोकांना, नाही माहीत. तुम्हाला काय माहीत आहे? 2-3 गोष्टी माहीत आहेत, मला सुद्धा तेवढ्याच माहीत होत्या. हां बोला. जेव्हा आपण जाऊ ना जिथं जिथं बाबा जात होते तिथं आणि तिथल्या गोष्टी आपण लोकांकडून ऐकू त्यावेळी लक्षात येईल की केवढा मोठा महात्मा होता. तुमच्याजवळ 50 किलोमीटर अंतरावर पिंपरखेड नावाचं गाव आहे. मी नेहमी सांगतो, मला फार आवडतो बाबांच्या चरित्रातले 2-3 दृष्टांत. बाबा अभंगाला साजेस आहे दृष्टांत. आणि माझे गुरुवरी आदरणीय ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे नेहमी म्हणायचे, ए पांडित्य करू नको, पांडित्य करू नको, पुढं समाज कोणता आहे बघ. त्या अभंग आणि त्या अभंगाला हलक्या फुलक्या गोष्टींनी त्यांच्या हृदयात उतरव. माझ्या बाबांचं हे शिक्षण होतं. नको जड सांगू, अरे त्या आधीच जड आहेत रे, ह्याचे डोसके असे बिघडून गेले तर बसा मोबाईल बघ. 18 पुराण कशाला सांगायला, 19व्या पुराणातले लोक आहेत. व्हॉट्सॲप पुराण 19, 20 फेसबुक पुराण आणि 21 इंस्टाग्राम पुराण. हे त्या पुराणातले लोक आहेत. त्याला 18 पुराण काय सांगून उपयोग आहे? हे कदरून गेलेले आहेत, कटाळून गेलेले आहेत. हलकं फुलकं हृदयापर्यंत पोहोचावं. ऐकताय? बाबांची 1918ला बाबांनी सुरुवातीला नारायणगडावरून पंढरीची वारी सुरू केली. 6 माणसं होते, 6 माणसं खांब्या लिंब्याची. आणि पोंडूळ नावाचं गाव आहे, तिथली गडाच्या जवळचे 6 माणसं. 6 माणसांनी वारी केलेला महात्मा. एक काळ असा आला की 1964 जेव्हा बाबा तुमच्याकडे आले होते, या भूमीला बाबांचे पाय लागले होते. इकडचा दौरा बाबांनी केला 1964ला. आणि 1964ला बाबाच्या दिंडीमध्ये महाराष्ट्रात कुणाच्याच दिंडीत तेवढे लोक नव्हते जेवढे बाबाच्या दिंडीत होते. काय बोलताय? 6 माणसापासून सुरू केलेली दिंडी हो एक 45 वर्षामध्ये बाबांनी तिथं पोहोच. म्हणून बरेच लेखकांनी लिहिलंय, महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी लिहिलंय, बाबांना नारायणगडावरून खाली हाकलून दिलं पण फार मोठं नुकसान केलं लोकांनी. ते लिहित आहेत खाली, बाबा जर नारायणगडावरून लोकांनी खाली उतरविले नसते त्यांचा छळ करून तर नारायणगडाचा रेकॉर्ड ग्रीनिश बुक मध्ये नोंद झाला असता. एवढा मोठा झाला असता नारायणगड. बाबाच्या पायात लक्ष्मी होती. जिथं बाबा बसायचे तिथं पैशाचे ढिग लागायचे. ज्याच्या बैठकीत जाऊन बसायचे, आता मी जसा बैठकीत बसलो जाऊन, पैशाचे ढिग लागत होते अशी. ते वामन भाऊ म्हणायचे, भग्या, ते मोठे होते अधिकारानं, म्हणजे मी नाही बोलत ते बोलतात. वामन भाऊ वैराग्यवान साधू, ते म्हणायचे, भग्या तुझ्या पायात लक्ष्मी आहे रे, तू लक्ष्मीकांत आहेस. जिथं बसशील तिथं पोत्यानं पैसे सावडतोस रे, मागायची गरज पडत नाही. आमच्याकडे कोणी कुत्रं येणार पैसे घेऊन. भाऊ म्हणायचे, जवळच माणसं येणार. ज्याला लक्ष्मी मिळवायची आहे त्यानं भगवान बाबाची सेवा करायची. मी असं नाही सांगत, त्या भागात ज्यांच्या बैठकीत बाबा जाऊन तिथं जेवण करायचे बसायचे, लोक त्या गावातले तिथं दर्शनाला यायचे. ज्या बैठकीत बाबा बसत होते ते लोक आता कोट्याधीश आहेत. जाऊन बघा. बाबाच्या अंतकरण, बाबाचा अंतकरण. आणि 1927ला तिकडची वारी चालूच होती, इकडं पैठणची वारी सुरू केली 1927ला. आणि पैठणची वारी जालना जिल्ह्यातून जात असताना इथं पिंपरखेड नावाचं घनसांगवी तालुक्यामध्ये गाव आहे, तिथली वेडी भामा होती. इथं एक आमची बहीण आहे हो, तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सत्यभामाबाई काकडा करायला त्या आल्यात हो. आणि ती भामा गावातल्या लोकांनी कुणी खडे मारावेत, घरच्या लोकांना कदर आला होता. ही मरबिना, कुठं विहिरी जीव बी दिना हो. सगळी आमची आब गमवायला बसले.
तिच्याकडे कोणी लक्ष देणं झालं महाराज. डोक्यावर परिणाम झालेला होता. कशाचा? अंगावर कपडाच ठेवीत नव्हती. 22-23 वर्षाची ती माझी बहीण, पण अंगावर कपडा ठेवीत नव्हती. लोक थुतू करत होते त्या कुटुंबाला. कुटुंबसुद्धा कंटाळून गेलं होतं. मरतही नाही, काय करावं हिला. रानावनात फिरायची, हो, ह्या गावाला जायची, त्या गावाला जायची, तशीच जायची. लोकांनी हाकलून द्यायची, खडे मारायचे. आणि अशीच फिरत फिरत बाबांची दिंडी चालू पैठणची. आणि 10-20 किलोमीटर फिरत फिरत तिकडं जे लांबली ते लांबली, दिंडीच्याच समोर आली. भाग्य दिंडीच्या समोर. आणि दिंडीच्या समोर आल्याबरोबर त्या दिंडीकडे बघून हसायला लागली, मोठमोठ्यानं उड्या मारायला लागली, मोठमोठ्यानं. अंगावर काही नाही. या माता माऊल्यांनी ते डोक्याला बांधायचे वगैरे काही चिरगुटं वगैरे होते ते तिला आडवे लावले, असे आडवे धरले. 2-3 माता माऊल्या बाबांकडे गेल्या. पुढे विसावा होता दुपारचा. आणि बाबांना त्या म्हणाल्या, कुणीतरी वेडी बाई आल्या पण अंगावर कपडा नाही, बाबा तुम्ही पुढे या. विसावा आलाच होता. त्या दिंडीत सोबतच ती चालली जरा. आणि बाबांना बसायला तिथं ओट्यावर त्या विसाव्याच्या ठिकाणी असं मस्त सुंदर बेडशीट 1-2 अंतरले. बाबा तिथं जाऊन बसले. आणि त्या 2-3 बायकांनी धरून, त्या माता माऊल्यांना धरून, त्या माता माऊलीला बाबांच्या समोर उभं केलं. समोर तिच्या अंगाभोवती पूर्ण असं असे हे धडुके वगैरे कापडे असे धरले. आणि बाबांना सांगितलं, हिला सांगून पाहिलं पण ही हलतही नाही, जातही नाही. बाबांनी तिच्याकडे असा कटाक्ष टाकला, तिच्या नजरेला नजर मिळवली. सांगितलं, बाई, स्त्रीच्या जातीनं या माता माऊल्याकडे, हे बघ किती बाया आहेत, या बायकांकडे बघून वागावं. ह्या कशा वागत्यात बघ, कशा पदरं घेऊन बसल्या, आता बघ कशा पदरं घेऊन उभा. आता घेऊ नका, तेव्हाच सांगालो मी. म्हणजे प्रगती झाली म्हणजे तेव्हाच बघ कशा पदरं घेऊन. आपलं शरीर इतकं सुद्धा दिसू देत नाहीत माझ्या माता माऊल्या, बाबा म्हणाले. आणि तिच्या अशी डोळ्यात नजर टाकली, आपला कटाक्ष टाकला कृपेचा. आणि तिच्या पाहिल्यानंतर ती एकदा मोठ्याने हसली, गार झाली महाराज. हो. आणि तिच्या अवतीभोवती धरलेल्या त्या बायांनी असा गराडा धरलेला होता. हो. बाबा म्हणाले, तिला तिथंच थांबू द्या. तिला विचारलं, माय आपली संस्कृती तशी नाही. हा, जरा आपल्याला समाजात राहायचंय, लोकांतात राहायचंय, लोकांसारखं वागलं पाहिजे बाई. बाबा उठले, उठून उभा राहिले आणि तिच्याकडे पाहत होते. आणि तिला म्हणाले, आजपासून असं करू नकोस बाई. ती हसायचंही बंद झालं आणि ओरडायचंही बंद झालं. तिचं बाबांनी ते टाकलेला गादीपाट, ते बेडशीट उचललं, हातात घेतलं असं करून ह्या खांबा इतक्यावरती. आणि त्या बेडशीट उचललं आणि बाई आजपासून चांगलं वागावं माय. असं बेडशीट फेकून तिच्या अंगावर फेकलं, तिच्या अंगावर पडलं. तिनं ते बेडशीट घेतलं. आणि बेडशीट घेतल्याबरोबर महाराज कायमचं वेळ गेलं आणि तिनं अंगालाच गुंडाळून घेतलं ते बेडशीट. वा, अंगाभोवती बेडशीट गुंडाळून घेतलं. तिथून पुढे 25 वर्ष पंढरीची वारी केली. तिचं वेळ गेलं. पैठणची वारी केली. तिनं तिथल्या 4-5 गावातल्या गोर गरीब समाजातल्या पण देवाची भक्ती करणाऱ्या सोबत अनेक स्त्रियांना घेतलं. 300 ते 400 महिला घेऊन ती बाबाच्या मुख्य दिंडीमध्ये सामील होऊ लागली. पैठणच्या बी आणि पंढरीच्या बी. पुढे जाऊन ह्या सगळ्या गावामध्ये ना अलीकडच्या 10-5 खेड्यांमध्ये सगळ्या या माता माऊल्या तिची सेवा करू लागल्या. तिला नाव दिलं लोकांनी. ती पुढे जाऊन भजनं म्हणू लागली, कुठं कुठं कीर्तन करू लागली. तिला नाव दिलं हरिभक्त परायण सत्यभामाबाई महाराज जायभाई. वेडा असला काय, खुळा असला काय, समोरच्याचं दुःख पाहिलं रे पाहिलं की ज्याचा अंतकरण तिळतिळ तुटतं आणि त्याला सुधरविल्याशिवाय, त्याला सुखी केल्याशिवाय, त्याला न्याय दिल्याशिवाय, ज्याला पाण्याचा घोटही खाली उतरत नाही त्याला म्हणायचं दयावंत. सत्यभामाबाईंना हात जोडले, वारीमध्ये सांगितलं. लोकांनी विचारलं, तू वेडी भामी होतीस, कशामुळे हे परिवर्तन झालं? ती म्हणाली, फक्त उपकार माझ्या भगवान बाबांचा आहे. वैकुंठातून इथं आम्ही आलो तरी कशासाठी? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी.
उपकार केले. संत हे 3 प्रकारचे उपकार करत असतात. एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने, दुसरा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने, तिसरा कर्मशास्त्राच्या दृष्टीने. संत लोकांवर उपकार करत असतात. काय उपकार केला आता काय काय सांगू तुम्हाला. 178 उपकार आहेत भगवान बाबाचे आपल्याजवळ. त्या क्रांतीमधले. कासारी बोडका नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये अख्खेच्या अख्खे लोक एकही माळकरी नव्हता. एकाच्याही गळ्यात पवित्र तुळशीची माळ नव्हती. ऐकताय? एकाच्याही गळ्यात. पण आज पुण्यस्मरण आहे म्हणून मला आजचा दिवस त्यांच्यासाठीच बोलावं लागेल ना बाबा. बिलकुल. अगदी दुपारी कीर्तन नव्हतं म्हणे गुलालाचं, त्यामुळे आजचं कीर्तन हे बाबांसाठीच आहे. पहिलं पुण्यस्मरणाचंच कीर्तन आहे म्हणून अभंग घेतलाय. हो, इथं उपकारासाठीच आले. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. गावात जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. कौतिका माता तुपाची पिता, कौतिका माता तुपाची पिता, कौतिका माता तुपाची पिता, कौतिका माता तुपाची पिता. यांच्या छोट्याशा घरात भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. भगवान संत विठ्ठल भक्त सानप कुटुंबात. जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात, जन्मले सावर गावात. कशासाठी? उपकारासाठी. येथे उपकारासाठी. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने काय उपकार केले, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने काय उपकार केले, फार मोठमोठे उपकार आहेत. आता सांगत बसायला वेळ नाही. पण ज्यांच्या हृदयामध्ये पशु पक्षी प्राणी मात्रांना सुद्धा त्रास झालेला सहन होत नव्हता. गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज जेव्हा नारायणगडावर गेले तिथं काढलं की बाबा तुमच्या या परिसरामध्ये हत्या होत आहेत प्राण्याच्या. मग भगवान बाबा आधी बोडक्याला गेले त्या कासारी बोडक्यामध्ये जाऊन लोकांना विचारलं कोणाच्या गळ्यात माळ नाही. अरे 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 लोकांनी मला सांगितलं की इथं बकऱ्याच्या दावणी कापल्या जातात. हो, रक्ताचा चिखल होतो इथं, रक्त मांसाचा, म्हणून तुमच्या गावामध्ये आलोय. सगळे लोक एकत्र आले आणि आल्यानंतर भगवान बाबांनी प्रवचन केलं. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही, करीती बेटे उसनवारी आणि यमपुरी भोगावया. कशाला खाता, कशाला लोकांचे गळे कापता. ते म्हणले बाबा ही परंपराच आहे. अरे मारुती आहे, ते भक्तीच्या वाटा दाखवणारा मारुती आहे. त्याला तुम्ही रोकडोबा केलंय, त्याचं नाव रोकडोबा होतं. भगवान बाबाने आपल्या पिशवीतली एवढी रट्ट्याची रट्ट्या माळ काढली. भगवान बाबा म्हणाले या इकडं. हो, आतापर्यंत तुमच्या रोकडोबाला माळ नव्हती, ही बघा ही माळ, आज मी या रोकडोबाला माळ घालतोय. रोकडोबा माळकरी झालाय, आता याला दुसरा नैवेद्य चालत नाही. आणि जर कुणी आता रोकडोबाच्या समोर जर कुणी काही कापाकापी केली, मांसाचा नैवेद्य जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खकाना होऊन जाईल त्याच्या कुळासहित. म्हणून आता रोकडोबा माळकरी आहे. आमच्याकडे श्री गुरु मारुती महाराज दस्तापूरकर आमच्या गावाकडे. हो, एक चलत चलत सांगून जातो पोरांनो, ऐका, लक्ष द्या. आपलं ठरले का नाही? चॉकलेट देणार आहे सगळ्याला, तसा जाणार नाही मी, सगळ्याला देऊन जाणार आहे. ज्या लिकीनं माझ्या छोट्या छोट्या या लिकींनी जे माझा तिथून सत्कार केला इथपर्यंत फुलं, त्यांनाही बक्षीस देऊन जाणार आहे. काळजी करू नका, मी तसा जात नसतो. विठाला विठाला विठाला
चिंचळ्याला गेले साथ. हो, जिथे दरवर्षी अवघड बाबा करून ठेवला होता एक अवघड बाबा मुलांनी मुघलांनी. लक्ष द्या मायबापो, केवढी क्रांती होती. तो मुद्दा राहिला माझा एक. बाबा इकडे लक्ष द्या, तुम्ही तिकडे बघू नका कोणत्या लोकांकडं. गुरुजी हां बघू नका. मारुती महाराज दस्तापूरकर यायचे, श्री गुरु श्री संत मोतीराम महाराज, माधव बाबा मोळवणकर. आणि मग त्यांना लोकांनी विचारायचं, आम्ही लहान होतो, लोकांनी विचारायचं, बाबा मग आता उद्या कीर्तनाला येणार, मग कोणाकडं चहा पाणी घ्यायचं, कोणाकडं जेवायचे. ते म्हणायचे कुणाकडे बी. नाही नाही महाराज असं कसं बोलतात तुम्ही, कुणाकडे कसं चालेल, तुम्ही महाराज आहेत. त्यांचं वाक्य फार महत्वाचं होतं, माझ्या हृदयात जपून ठेवलंय मी. ते म्हणायचे, अरे सगळा सप्ताह करणारे कोण आहेत गावात? 90% लोक कोण आहेत? ढाकणे. 90% आहेत, ढाकणेच आहेत 90%. आणि ते म्हणायचे मग ढाकणे सगळे, मग आम्हाला काय चिंता आहे, कुणाच्याही घरी कुणाचाही स्वयंपाक खायचा. लोकांनी विचारलं असं कसं चलल बाबा? ते म्हणायचे, मला गॅरंटी आहे की या समाजातल्या स्त्रिया इतक्या पवित्र आहेत की त्या कसल्याच अभक्ष्य भक्ष्याला हात सुद्धा लावित नाहीत, कधीच मांस भक्षण करीत नाहीत, कधीच हात सुद्धा लावित नाहीत. त्याची गॅरंटी आहे, एवढा शुद्ध आणि पवित्र स्त्री आहेत. मग अशा कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म, साक्षात नाथबाबांचा अवतार. तुम्ही जर सगळं चरित्र अनुभवलं तर नाथबाबांचा अवतारच भगवान बाबा होते, राहिलेलं कार्य करायला आलेले. बाबा केवढी दया होती नाथबाबांकडे. 8 दिवस पाऊस थांबत नव्हता. ती म्हणजे 1662ची गोष्ट, 1562. 8 दिवस पाऊस थांबला नाही. तिथं गोदामाय भरून व्हायला लागली पैठणच्या तिथं. आणि मग कोणाच्याच घरी सरपण राहिलं नाही. तेव्हा काही गॅस वगैरे असलं, काही स्टोव वगैरे नव्हतं, फक्त चुली आणि ते सरपण होतं. 3 दिवस तो पाऊस सारखा चालू होता. आणि 3 दिवसानंतर बाजूच्या वाड्यातून, हो गरीबाच्या रंजल्या गांजल्यांच्या त्या वस्तीतून मोठमोठ्यानं आरोळ्या यायला लागल्या. हो, माझ्या लेकराला कोणीतरी वाचवा हो, आता माझं लेकरू वाचत नाही हो. कोणी आलं नाही महाराज. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजता त्या बाईनं लेकरू घेतलं. तिचा नवरा मागे मागे आला आणि तिनं लेकरू घेऊन नाथबाबाचा दरवाजा वाजवला. रात्री 1 वाजता नाथबाबा उठले आणि दरवाजा काढला तर ते लेकरू, हो काहीच राहिलं नव्हतं त्याच्यामध्ये, त्या लेकरामध्ये. बाईनं नाथबाबांच्या पायावर ठेवलं. माझी लेकरं हे 5-6 वर्षाचं लेकरू आहे बाबा. 3 दिवसापासून उपवासी आहोत आम्ही, रोजगार नाही, होतं ते संपलं, सरपण भिजलंय, कोणाकडे मागायला गेले तर कुणाची चूल पेटली नाही. माझ्या लेकराला वाचवा, एकुलतं एक लेकरू आहे बाबा, तुमचा उपकार होईल. नाथबाबा पाहताय तिकडं तिकडं. अंतकरणामध्ये महाराज असा कळवळा निर्माण झाला. गावबा इकडे, गिरिजे, गिरिजा मातेला. आणि ते आल्यास काहीतरी या लेकराला खाऊ घाल. तिने सांगितलं, नाथ सकाळपासून मी तुम्हालाही काही दिलं नाही. होते लाडू वगैरे बांधलेले अगोदर, तेही संपलेत, आता सरपण नाही, उद्यापासून आपलीच पंचायत आहे. नाथबाबा म्हणले, गावबा तिथली कुऱ्हाड घे आणि हे माळवद आहे ते, हे याचा एक हे सर आहे लाकडाचा, ते तोड आणि त्याचं सरपण करून दे. ते गावबा म्हणला, बाबा हे एक सर तोडला की सगळंच खाली घसरतंय, सगळंच पडतंय म्हणलं आपल्या अंगावर. कसं मग कसं करायचं? मग माझा पलंग दिसला त्यांना, त्यांचा पलंग, माझा पलंग आहे म्हणले, चंदनाचा पलंग तोड, आताच्या आता तोड आणि दे गिरजेच्या हातात. तिथंच पलंग तोडला महाराजांनी, तिथंच गिरजेच्या हातात. आणि तिला सांगितलं, शिजव तांदूळ त्या लेकराला खाऊ घाल अगोदर. त्याचं दुःख आणि त्या बाईचं दुःख मला पाहवत नाही. याला म्हणतात किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांच्या शेलभागी जिने जयाचे. ज्याचं जगणं फक्त दुःखितांसाठी असतं, दुःखितांना सुखी करण्यासाठी असतं. आणि तेच केलं भगवान बाबांनी आयुष्यामध्ये. बंजारा समाजाची ती दगडाबाई सोमा सांगळे, नागलवाडीची, गडाच्या बाजूला असलेलं गाव दगडाबाई सांगळे. तिथं समाज बिमाज काही नव्हता. बाबांपुढे संतांपुढे जातपात नसते. हो, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आणि दगडाबाई सांगळीच्या गावात जाऊन दगडाबाई सांगळे आणि त्या सोमा चव्हाणला माळ घातली आणि सांगितलं, आजपासून इथली दारू बंद, तुमचं सगळे लोक ऐकतात, ऐकायचंय. आणि वारीमध्ये घेऊन गेले. वारीमध्ये गेल्यानंतर कुरुडवाडीला मुक्काम होता. ती सजून आलेली माता माऊली गोरमाटी समाजाची.
आणि मग सगळे त्या काळी पंक्ती वगैरे नव्हत्या, 4-4 वारकऱ्यांना लोक घरी न्यायचे. घरी नेलं पण 4-2 स्त्रिया राहिल्या आणि एक गुरुजी आले आणि गुरुजी म्हणाले बाबा आमच्याकडे 4-2 वारकरी पाठवा. सांगितलं दगडाबाई त्या 2 बायकांना घेऊन जा त्यांच्या घरी गुरुजीकडे जेवण करून या. दगडाबाई गेली. आता तिथं गेल्याबरोबर दादा आता ती त्या गुरुजीची बायको ती मास्तरीनबाई तिथं गेल्याबरोबर एवढं एक बाळ होतं 4-5 वर्षाचं. तिनं त्यांनी थाप टाकली अशी बाहेरून, अगं वारकरी आलेत काढ दरवाजा काढ. तिनं दरवाजा असा उघडला, ते लेकरू होतं समोरच. ते लेकरू दचकन दचकलं. ते त्या वेशाला, त्या गोरमाटी वेशाला ते पैसे लावलेले, ते शिखर लावलेले, भिंग लावलेले, ते बघून ते लेकरू चिरकले की ओरडलं. त्या बाईनं दणकन दरवाजा लावून घेतला. वारकरी आणायला सांगितले होते, भूत आणायला सांगितले नव्हते म्हणली ती मास्तरीन. महाराज त्याचा नाविलाज झाला शिक्षकाचा. आणि एवढं दरवाजा आदळल्याबरोबर दगडाबाई त्या बाया पळतच बाबापर्यंत रडत रडत बाबाला सांगत होत्या, बाबा आम्ही अशा जातीतले, बघा की आमचा केवढा मोठा अपमान झाला. बाबा म्हणले सगळी सोय होईल, बसा. 5 मिनिटात तर गुरुजी परत आले. बाबा वारकरी पाठवा. मग काय भूत पाठविल ते का? नाही बाबा चूक झाली, माझ्या बायकोला कळलं नाही. होतंय हो, होतंय तसं होतंय. त्या दिवशी कुठं नाशिकला गेलतो ना कीर्तनाला. आपली भेट नाशिकच्या अलीकडे झाली ना कैलास भाऊची माझी. हो, हायवेवर रात्री 2:30 वाजता. आणि त्यांनी ओळखली माझी गाडी. आणि ते नाशिकला गेलो. रे ते शहर नाशिक सिटी, शिकलेली माणसं सगळी, चांगली स्टँडर्ड कॉलनी. आणि तिथं गेल्यानंतर हे फेटा असाच होता. आपल्याच भागातला एक इकडचाच लोणारच्या भागातला होता. म्हणला इथंच राहतोय महाराज आणि इकडचीच बायको केलेली आहे. म्हणला इकडंच म्हणला शुभमंगल सावधान झाले आणि तुम्ही माझ्याकडे चहाला आलं पाहिजे. माझ्या भागात तुम्ही खूप येतात. मी तिकडे माझ्यासोबतच हाताला धरलं आणि त्यानं घरी घेऊन गेलं. घरी घेऊन गेल्याबरोबर ते दरवाजा उघडला. ते लेकरूमध्ये रडत होतं. ती बाई सांभाळत होती लेकराला. हो हो, ती म्हणली सुरेश अरे किती वेळ झालं तू कीर्तन त्या बुवाचं ऐकायला गेलास रे? बुवा मागीच होते. किती वेळ झाला रे मी तुझी वाट पाहते. अरे चहा घेतला नाही, आधी चहा करून दे. या कार्ट्यानं मला काय त्रास दिलाय रे. आणि त्या बाईला त्या सुरेशच्या मागं मी दिसलो. हो, तिनं ते लेकरू ते काय कट मारलेला बाप बाप बज काय त्यात असू द्या ते. हो हो, मला हसू नका, मी बी MA MPhil झालोय बरं. आणि ते लेकरू तिनं असं धरलं, ते तिनं बघितलं, हेरलं मला आणि त्या लेकराला आणलं. रडू नको गप्प बस. ते लेकरू रडायचं काही थांबेना. त्यानं तिनं पुढं आणलं आणि सांगितलं, हे बुवा तुला खाऊन घेतंय भांबड भांबड. लेकरू गप. म्हणून कुणाचं लेकरू रडत असेल तर महाराज लोकाला घरी घेऊन जायचं. हो, अलीकडच्या लोकांनी लेकरं गप. असं होतंय महाराज. विठाला विठाला शुगर करायचे काय मला? तुमच्या दमदम मध्ये बी असंच झालं. दमदमला आलतो 15 दिवसापूर्वी. तिथं खाली बसून एक जण त्या गुळाचे खडे उचलायला आणि इथं ठेवायला. हो, आणि पुन्हा माझ्याकडे बघायला. त्यालाही काही कळना. माईक सिस्टीमवाला हुशार होता, पण ह्याला काही कळना. त्यानं गुळाचे खडे 1/2 किलो गुळ होता, सगळ्याचे सगळा संपला अख्खा. ते मला म्हणाले महाराज गुळ तरी किती खाता तुम्ही? गुळ तरी किती खायला? मी म्हणलं एक बी खडा खाल्ला नाही अजून गुळाचा, एवढाही खडा खाल्ला नाही. हो, ते म्हणाले आणि एवढा गुळच्या गुळ संपला महाराजांनी, हे असं कसं? हो महाराज, ते कीर्तन झाल्यानंतर कळलं. ते माईक सिस्टीमवाला आला आणि त्याला म्हणला, ए येड्या, महाराजानं खाल्ला नाही. त्यानं ते माईक उलट केला. बघा ह्याला टिकलीच नव्हती, सगळी दांडीच भरून बसली होती गुळा. त्यानं खालून ठेवायचा. तसं होऊ नये बाबा. हो, काय चालू होतं आपलं? हसू नका. चोपदार आहे, कीर्तन आहे तो हसू नका. कीर्तनात त्याला अधिकार आहे, तिथे येऊन काट्या घालते पाठी. त्याला अधिकार आहे, त्याच्यावर केस बी होत नाही. हा, अधिकार असते. झाले का नाही? जेवण म्हणायलो. गुरुजी कथा काय चालू होती? बाबांची कोणती कथा चालू होती? सगळे गुंग झाले. तो समाध्या लागल्यात लोकांना, समाध्या लागल्यात महाराज. कीर्तनात असे गुंग झालेत माणसं. वा वा, धन्यवाद. काय चालू? हा, अरे वा, छान. आणि ते मग ते गुरुजींना सांगितलं. गुरुजी आले. बाबा बाबा क्षमा करा,
आणि जेवायला चला, तुमच्यासह चला, त्यांना सगळ्यांना घ्या. माझ्या बायकोच्या लक्षात आलं नाही. ते बाबा म्हणले आता येत नसतो, तुझ्या बायकोला घेऊन येईन, तू येईन, सगळा केलेला स्वयंपाक इथं आण, आता इथंच बसून जेवायचे. वारकरी जीव घालायचे तर इथंच आणायचा. महाराज त्या गुरुजीनं जाऊन सगळ्या बायकोला ते स्वयंपाक वगैरे आणला, हो तिथं ठेवला. ठेवल्याबरोबर ती गुरुजीची बायको पुन्हा त्या बायांकडे असं बघायला लागली. बाबा म्हणले माय वारकरी कसले असतात? मास्तरीन बाई वारकरी, हो हे भूत आहेत का? यांच्या गळ्यात तुळशीच्या पवित्र माळा आहे, 200 किलोमीटर चालत येऊन पंढरीची वारी करतात. भूत कधी वारी करीत नसतात. कुणाला? मास्तरनीला. भूत कधी वारी करीत नाहीत, भूताचे पाय उलटे असतात. वारकऱ्याला बघितलं की भूत दार लावून घेतात. काय बाई वरमली म्हणता, एवढं वारकऱ्यावर बाबांचं प्रेम होतं. वारकऱ्याला सोडून बाबा कधी जेवत नसत. चिंचाळ्याचं सांगत होतो आणि तिथून इकडं आलो होतो, लक्षात ठेवी जा. कीर्तन चिंचाळ्याला. महाराज काय विदारक प्रसंग आहे. एवढं दिव्य केल्यामुळेच बाबाला भारताच्या त्यावेळेच्या पंतप्रधानांनी, हो यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, पुन्हा ते संरक्षण मंत्री बाबांच्या आशीर्वादानं झाले होते. लक्षात असू द्या मायबापो, 1 मे 1958ला जेव्हा हो गडावर बाबांनी त्यांना बोलवलं होतं आणि ते आले होते आणि सांगितलं, छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या आणि शस्त्राच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये गड उभा केले. मला वाटलं होतं मुंबईहून निघताना की असाच गड कुणीतरी एखाद्या कोणतरी भगवाननं निर्माण केला असेल, भगवान बुवानं निर्माण केला असेल. पण इथं आल्यानंतर कळलं, शास्त्राच्या आणि भक्तीच्या जोरावर रंजल्या गांजल्याच्या 1-1 रुपयातून हा एवढा मोठा गड, भव्य आणि दिव्य गड उभा करणारा महात्मा या महाराष्ट्रात दुसरा पाहिला नाही. हा गड धौम्यगड नाही, धुमागड नाही. आजपासून या गडाचं मी नामकरण करतोय. ज्या भगवान बाबांनी हा गड केलाय त्या गडाचं नाव भगवान गड राहील. पंतप्रधानापर्यंत मुख्यमंत्र्यांनी जाऊन सांगितलं. पुन्हा तेच बाबांची शालाने अंगठी फेटा घेऊन गेले. बाबाला म्हणाले, तुमच्यासाठी मी काय करू शकतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने? बाबा म्हणले, मला 1 रुपयाची अपेक्षा नाही. कशाला अपेक्षा लागल? हे बघा, काल तिथं त्या रात्री कुठं होतो आपण? सैनदेव काय ते सोनदेव तुमच्या गावाच्या जवळ सैनदेव. महाराज 2च दिवसात त्या माणसानी, शास्त्रीजी आले काल 11 वाजता, रात्री माझं कीर्तन होतं. त्या लोकांनी सांगितलं 2च दिवसामध्ये 28 लाख रुपये गोळा करून दिले शास्त्रीजवळ. क्या बात. टाळ्या वाजवा की त्याच्या नावाने. लोकांचं बरं वाटत नाही का तुम्हाला? आता 8 दिवसापूर्वी पारगावला कीर्तनाला गेलतो. पारगावला गडाच्या बाजूला आहे 6 किलोमीटर, फक्त पारगाव 4-5 किलोमीटर. तिथं गेलो. त्या लोकांनी सांगितलं शास्त्रीजींना आता ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर बांधण्यासाठी आमच्या गावातून 1,17,00,000 रुपये जमा करू. हे काय गोष्टी आहेत का? म्हणून बाबा त्यावेळी म्हणले होते, अरे या ऊसतोड मजुरांच्या माझ्या माता माऊल्यांनी मंगळसूत्राजवळचा मणी सुद्धा मला दिला या गडाच्या बांधकामासाठी. कष्टातून घडलेला हा गड आहे, कुणाच्या मेहरबानीवर झालेला गड नाही. आणि 18 पगड जातीच्या लोकांनी हा गड निर्माण केलेला आहे. या गडाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि आता सुद्धा गडाचं कुठलंही काम असेल, जाऊ द्या आता, हा विषय इकडचा राहूच देतो आणि आता कीर्तन संपवितो. माझा टाइम होऊन 5 मिनिटं जास्त झालेत. तुमच्या लक्षात नाही? 5 मिनिटं नाही, कीर्तन संपून 35 मिनिटं जास्त झालेत. पत्रिकेवर आता पाहिलं मी 8 ते 10 कीर्तन आहे. आता 10 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. जय हो. वरी पडलेल्या टाइमचं कसं झालंय का नाही? बोललो होतो का नाही सुरुवातीला? 35 मिनिट जास्त कीर्तन केलंय, लक्षात ठेवा. आणि आता उत्तरार्धाकडे वळतोय. बोललेला शब्द ज्याचा खोटा होतच नाही गुरुजी. लटिके वचन नाही. कसला उपकार करतात? देही उदासीन देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. अशी होते साहेब, असे होते बाबा, असे होते वामन भाऊ. निवृत्ती ढाकणे, पोलीस, चकलांबा,
चकला अंबाजांचं गाव, निवृत्ती ढाकणे, बाबांचा फार परमभक्त. बाबांना जेव्हा नारायणगडावरून खाली उतरण्यात आलं तेव्हा या सगळ्या कष्टकरी मायबापांनी बाबांना धुम्यागडावर केलेली मदत ही महाराष्ट्रातलं एक दिव्य आहे, असं कुठंच घडलं नाही. म्हणून एवढा मोठा गड उभारलाय. आज गडाचं नाव घेतल्याबरोबर, भक्तीच्या गडाचं नाव घेतल्याबरोबर एकच नाव समोर येतंय, भगवानगड. लक्षात ठेवा. निवृत्ती ढाकणे त्या काळामध्ये पोलीस असलेला माणूस, बाबा तुम्हाला तिथून काढून दिले लोकांनी ना, आता इथं गड स्थापन करायचा, इथं कशाचीच व्यवस्था नाही, माझ्या पगारातून उरले सुरले सगळे जमा केलेले या 5 वर्षातले हे 20,000 रुपये मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गडाच्या बांधकामासाठी. तेव्हा 1953-54 गोष्ट आहे. बाबा म्हणले आता मला सध्या तरी या पैशाची गरज नाही, ठोक काम ज्यावेळी निघेल तेव्हा मी तुला सांगेल, तेव्हा तू मला आणून द्यायची. निवृत्ती ढाकणे, हां मला माहीत आहे माझ्यावर जीवापाड प्रेम करतोयस तू. आणि त्यांनी सांगितलं बाबा आता मला नोकरीची गरज नाही, मला तुमच्यासोबत राहायचं आहे, तुमची सेवा करायची आहे आणि ह्या गडाची सेवा करायची आहे, आणि हे गड बांधेपर्यंत मी आता कुठंच जाणार नाही, मी नोकरीचा राजीनामा द्यायलो. काय प्रेम असेल. मी नोकरीचा राजीनामा द्यायलो बाबा, सोडली मी नोकरी बाबा, आलोय सेवेसाठी. निवृत्ती असं कधी करू नकोस, नोकरी सोडायची नाही, समाजाची सेवा करायची, देशाचं रक्षण करायचं, आणि तू नोकरी अजिबात सोडायची नाही, माझी आज्ञा आहे तुला. हां आणि तू 3-4 महिन्यानंतर आता 2 वाऱ्या करायच्या, आषाढीची आणि कार्तिकीची, आणि मला येऊन तू एकादशीला भेट. बस झालं. हा नाही असं नाही उठायचं कधीच, नाही नाही, ही परंपरा तोडायची नाही. मध्ये एक जर माणूस उठला तर मी अर्धा घंटा एखादा प्रसंग उभा करतो, कटकून तुटून जाते सगळं. हे तुम्हाला काय माहित आहे. 25 वर्षे माझे हाडं झालेत, 88 किलोचा होतो, 58 किलो वजन झालंय. कसे करा लाव रे अशी. तिळ तिळ तुटतंय. मी काही असा बुवा नाही पैशावर सुटलेला. हा लक्ष द्या. कार्यकर्ते असतात, इकडून तिकडे फिरावं लागते त्यांना, मला मान्य आहे, पण कीर्तन सुरू झाल्यास नाही, काही बी असलं तरी. निवृत्तीने आठवण ठेवली. निवृत्ती 3 महिन्यानंतर कार्तिकीची वारी आहे, पंढरपुरामध्ये तू मला एकादशीला भेट. महाराज नोकरीवर गेला निवृत्ती पुन्हा. माझ्या बहिणींनो, माझ्या माता मावल्यांनो, नोकरी केली 2-3 महिने आणि गावाकडून पत्र आलं की 8 दिवस झालं एकुलती एक मुलगी फार आजारी आहे, बीडच्या दवाखान्यात नेलंय, आणि रजा काढून कशी वारीला जायचंय म्हणून तो परत आला. 9मीच्या दिवशी गावाकडे आला. त्याला आठवण तर होती, पण मुलगी एवढी आजारी होती. 10मीच्या दिवशी डॉक्टरांनी विलाज संपला, आता हिच्यावर विलाज आम्ही करू शकत नाही, एवढा मोठा कावीळ कमी होऊ शकत नाही, आणि ही 1-2 दिवसात जाईल, सेवा करा घरी नेऊन, हिच्यावर कुठलाच औषध उपचार लागू होत नाही. दवाखान्यातून घरी काढून दिलं. मुलगी घरी आणली. घरात सगळी रडापडी सुरू झाली. 10मीच्या दिवशी घरी आले, आणि त्या दिवशी निवृत्तीच्या मनामध्ये 2 विचार होते. एकुलती एक मुलगी एवढी आजारी आहे, आत्ता मरेल की सकाळी मरेल, 4 घंट्यात मरेल की 5 घंट्यात मरेल, डॉक्टरनं तर सांगितलंय 2 दिवसाची गॅरंटी, आज का उद्या. हो कपाळाला हात लावून बसलेला निवृत्तीन त्याला बाबांची आठवण होत होती. डॉक्टर हिला वाचवू शकले नाहीत, मी काय वाचवू शकणार आहे, ही तर मरणार आहे, मरणार आहे 100%. सांगितलंय डॉक्टरनं, आता विलाज नाही, पाणी सुद्धा आज जात नाही, आता विलाज नाही. पण बाबांचा शब्द मला पाळायचा आहे, मला एकादशीला संध्याकाळपर्यंत पंढरीमध्ये गेलंच पाहिजे. सकाळी सकाळी एकादशीला, 10मीला त्या पोरीचा जीव जात नव्हता. हो हातपाय थोडे हालत होते. हो आणि सकाळी सकाळी एकादशीला मुकामा गाडीनंच निवृत्ती ढाकणे बसतायत आणि पंढरपुरात जातायत, चंद्रभागेचं स्नान करतायत. 5 वाजता तर बाबांच्या समोर चेहरा पडलेला, डोळ्यात अश्रू, जड अंतकरण, दुविधा अवस्था मनाची. बाबा हो तुम्ही मला या म्हणला होतात वारीला, आलो बरं का. बाबा म्हणले छान झालं निवृत्ती, तुझा चेहरा लय पडलाय रे, काय दुखतंय का, काही त्रास आहे का. निवृत्ती म्हणला नाही बाबा काही त्रास नाही. डोळे बंद केले बाबांनी. अंतर्यामी होते बाबा, भविष्याचा वेध घेणारे होते, भविष्य
कळत होतं बाबांना, ते अंतर्यामी होते महाराज. अनेक प्रसंग असे आहेत बाबांच्या जीवनातले, कोण कुठं मारेकरी येणार आहे हे बाबा आधी सांगत होते. त्या गावाच्या नावासहित आणि त्या माणसाच्या नावासहित प्रसंग आहेत. हे लोक म्हणत मला त्या बेलोऱ्यात म्हणले, हे एवढं तुम्हाला तारकेसहित कसं माहीत? 5 वर्ष घातलीत करण्यासाठी, झपाटून गेलोय मी. निवृत्तीने हात जोडले, निवृत्ती पायाजवळ बसला, बाबांनी पाठीवरून हात टाकला. निवृत्ती फराळ कर, फराळ करीना. निवृत्ती चहा घे, चहा घेईना. सुकलेला चेहरा, ती मुलगी दिसत होती पंढरपुरातून. मग बाबा सगळ्यांचा फराळ झाल्यानंतर, निवृत्ती माझ्यासोबत आता फराळाला बस. बाबा मला भूक नाही. असू द्या बाबा फराळ, तुमचं दर्शन झालं मला त्यात. मला कळतंय रे निवृत्ती, काळजी कशाला करायलास? उद्या दशमीला तू गेल्याबरोबर तुझी पोरगी येऊन तुला मिठी मारील. अरे काय काळजी करतोयस? सत्य घडलेली घटना आहे ती. पोरगी जिवंत आहे, अजून जाऊन विचारा. परळीत आहे तुझी पोरगी. आताही बाबा कृपा करतात. आज मला विचारा, आता बैठकीत बसल्यास मला तुझ्यावर काय काय कृपा झाली सांगतो तुम्हाला. बाबांच्या भक्तीसाठी झपाटून गेलेल्या माणसावर आजही कृपा होते माऊली. आणि निवृत्ती खरंच दशमीला सकाळी सकाळी, दशमीलाच म्हणतो, द्वादशीला सकाळी सकाळी, एकादशी झाली, द्वादशीला घरी गेल्याबरोबर मुलगी येईल तुला मिठी मारील. बाबा निवृत्तीला वाटला आता बाबा आहेत, माझी समजूत घातली आहे, पोरगी गेली असेल, संपला असेल कार्यक्रम, सगळ्या डॉक्टरनी काढून दिलं होतं, बाबांनी माझी समजूत घातली, असू द्या. निवृत्ती द्वादशीला सकाळी सकाळी पंढरपुरातून निघाली. चकला आंब्याला एसटीनं उतरले. महाराज प्रसंग जशाला तसा डोळ्यासमोर उभा राहतो. खरोखरच निवृत्तीची बायको त्या बसस्टँडला उतरून घराकडे चालाय तर तिकडून समोरून त्याची बायकून ती मुलगी आली आणि पोरगी पळतच आली. निवृत्तीच्या हो अशी मिठीच मारली. बाबा कुठं गेला होता? तीच मुलगी आता जिवंत आहे. मग निवृत्ती असं करता करता, नोकरी करता करता बऱ्याच वेळा बाबांकडे पैसे घेऊन गेला, पण बाबांनी घेतले नाहीत. गरज पडली नाही, गरज पडेल तेव्हा दे. बाबा गेले. इहलोकची यात्रा संपवली. बाबा वैकुंठ धामाला गेले. आणि मग 2002 साली शास्त्रीजी गादीवर बसल्यानंतर 2006 साली खूप पैशाची गरज पडली. हे शास्त्रीजीच सांगत असतात, मी सांगण्यापेक्षा त्यांच्या मुखातूनच ऐकलेलं आहे. आणि 2006 साली पैशाची खूप गरज पडली गडाच्या विकासासाठी, कामासाठी. पैसा तर जवळ नव्हता. तेव्हा त्या पोरीनं बापाला आठवण करून दिले. 20,000 रुपये राहिलेत. बाप म्हणाला, मी बाबांच्या नावानं तशीच ठेवलेली आहे. त्या 20,000चे 2 लाख झाले होते. 2006 साली तो निवृत्ती ढाकणे ते पैशाचं गाठोडं घेऊन शास्त्रीजींच्या समोर रात्रभर, शास्त्रीजी म्हणत होते की मला झोप लागत नव्हती, 10-15 लाखाचं काम होतं. आणि सकाळी उजडल्याबरोबर माझ्यापुढं 2 लाखाचं गाठोडं आणून निवृत्तीने ठेवलं. जेव्हा गडाला गरज पडेल तेव्हा तुला तुझी मी आठवण करील. आणि बाबा त्याच दिवशी आठवण केली शास्त्रीजींच्या निमित्ताने. आणि निवृत्ती ढाकणे तिथं पैसे येऊन गेला. आणि आज माझं कोडं फिटलं. माझ्या बाबाचे अनंत उपकार माझ्यावर आहेत शास्त्रीजी. हे त्याचे वाक्य आहेत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बरं, हे एवढं करत असताना मुखातून निघालेला शब्द, जयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणू येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होवावे. कितीतरी असे दरोडेखोर गाजलेले डाकू, वॉन्टेड डाकू, जा तांदळवाडीला, जा निरगुडीला, जा आष्टी तालुक्यामध्ये, खेळदला. लक्षात येईल तुमच्या की वॉन्टेड, पोलिसांना वॉन्टेड असलेले लोक सुद्धा बाबांचा आश्रय घेऊन तिथं आले. आणि मग बाबांनी त्यांना पवित्र तुळशीची माळ घालून साधू केलं महाराज, वारकरी केलं. वारकरी आपण सारिखी करी ती तात्काळ. मुखातून टाकलेला शब्द कधी खोटा झाला नाही. आणि ही कथा आता पुढच्या वर्षी सांगेल.
हो, देव देशान धर्मासाठी प्राण घेतलं हाती, लटिके वचन नाही आणि देही उदासीन. बाबा देहावर किती उदास असायचे, या लोकांसाठी सतत ते आपली छाती अशी करून असायची. मी हा भगवान बुवा कितीही कुणाचीही वार झेलायला तयार आहे, या माझ्या गोरगरीब भाविक भक्तांसाठी बाबा म्हणायचे. आणि घरोघर दारोदार जाऊन अतिशय गोड आणि मधुर भाषेने सगळ्याचे अपराध, विरोधकांनी केलेला त्रास, दिलेला त्रास सगळा घेऊन पोटात ठेवून कधी कुणापुढं कधीच त्याची वाच्यता न करता बाबा गोड आपल्या वाणीने लोकांना उद्बोधन करायचे, भक्ती मार्गाला लावायचे. शेवटचं चरण. मधुरावा निवोटी मधुरावा निवोटी मधुरा वाणी वोटी मधुरा आवानी वोटी हो मथुरा वाणी होती, मथुरा वाणी होती, मथुरा वाणी होती, मथुरा वाणी होती. तुका म्हणे बाब पोटे वा वा. तुका म्हणे बाब पोटे तुका म्हणे बाब पोटे इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी हो येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे, आ तुका म्हणे वाव पोटे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घरचा वैकुंठी, वैकुंठी. एक विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचू नका, त्यांचे पुतळे डोक्यावर घेऊन नाचू नका. त्यांनी जो 18 पगड जातींचा विचार सांगितला तो डोक्यामध्ये घ्या. भगवान बाबांनी 57 वर्षाच्या त्यांच्या वेगवेगळ्या यज्ञांमध्ये, वेगवेगळ्या क्रांतीमध्ये आणि संघर्षामध्ये तुम्हाला मला जे शिकवलंय तो मंत्र लक्षात ठेवा आणि त्या मंत्राप्रमाणे आपण जगा. भगवान बाबांना नुसतं सप्ते करून बरं का, बॅनरपुरतं मर्यादित ठेवू नका, गाड्यांवर नावं टाकण्यापुरतं मर्यादित ठेवू नका. भगवान बाबांचे विचार अंतकरणात उतरा, लक्षात ठेवा, तरच तुम्ही सुखी व्हाल. भगवान बाबांचा विचार जगवण्यासाठी आणि समाजाला जागवण्यासाठीच हा पुण्यतिथीचा उत्सव. जे महात्मे, दोन्हीही महात्मे मरणावर विजय मिळवलेले होते, मरणाला जिंकलेले होते, त्या दोघांचाही प्रत्यय लोकांना आलेला आहे. वामन भाऊ जेव्हा गेले तेव्हा याच तिथीला गेले होते, 4-5 वर्षांनी नंतर गेले, पण याच दिवशी याच तिथीला गेले. आणि सगळे लोक म्हणायला लागले, जाणार तर होते एक दिवस, कोणीही जाणार आहे, शरीर टाकावं लागणार आहे. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णवान्यानी संयाती नवानी देई. तसे जीर्ण वस्त्र सांडीची जातच असते. माणूस सूर्य मावळल्याशिवाय उगवत नसते बाबा, जातच असते. जाणं आहे शरीराचं, पण आजच कसा टाईम काढला त्यांनी जाण्याचा. आता भगवानगडावर जावं, बाबाची पुण्यतिथी साजरी करावी, कयाच तिथीला इकडं गहिनीनाथ गडावर जावं, भाऊंची पुण्यतिथी साजरी करावी. काय कुडं पडलं होतं लोकांना महाराजांना, का अशा हात लावून बसले होते लोक, तेवढ्यात भाऊ उठून बसले. सत्य घडलेली घटना आहे. त्याच हॉस्पिटलमध्ये रुबी, जिथं भगवान बाबा होते तिथंच शेवटी भाऊ सुद्धा होते. आणि मग त्यांना भाऊ उठले आणि सांगितलं, हे बघा तुमचा उडालेला गोंधळ, आणि तुम्हाला जर दुःख होत असेल तर मी मरणारच नाही. म्हणजे मरणार नाही म्हणजे हे शरीर टाकणार आहे, पण आज नाही टाकणार, इथून पुढे 8व्या दिवशी टाकणार आहे. तुमची सुविधा होईल. भाऊच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जाता येईल आणि माझ्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर येता येईल. नाही 7 दिवसाचा करू वाटला
तुम्हाला सप्ता तर बाबाच्या पुण्यतिथीला सप्त्याची सुरुवात करा आणि माझ्या पुण्यतिथीला काला करा. तुम्हाला मस्तपैकी अशी व्यवस्था करून देऊन जातो. 7व्या दिवशीच गेले याला म्हणतात मृत्यूवर विजय. मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. अमर असलेले हे महात्मे आहेत. गेले नाही ते अमर झाले. आजही भगवान बाबांचे दर्शन मज झाले. कुठे महात्मे जात असतात का? विचारानं महात्मे आजही या जगामध्ये आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.